हा चार्ट बघताय, कुठलाही सीझन असो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कधीही तुमच्या समोर आला ना, तो खावासाच वाटणार, इतका चटपटीत आणि रिफ्रेशिंग आहे. एकदम करायला सोपा आहे बरं का. चणा चाट तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्ही असाच जिभेची चव वाढवण्यासाठी खाणार असाल, तरी सुद्धा करायला एकदम सोपी रेसिपी आहे. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला अंदाज आलेलाच आहे. चणा चाट करणार आहोत आणि हा चाटचा असा प्रकार आहे जो चवीला भारी लागतो, पण तुम्ही डाएट जरी करत असाल ना तरी सुद्धा एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही संपूर्ण जेवण स्किप करून जर तुम्ही डाएट करताय प्रॉपर आणि जेवण स्किप करून अगदी थोडासा हा चाट जरी खाल्ला ना तरी पोटभरीचा होतो, पौष्टिक आहे. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. हरभरे शिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 कप भिजवलेले हरभरे आणि चवीपुरतं मीठ. फोडणीसाठी आपल्याला लागेल थोडंसं तेल, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं. एक मसाल्याची पेस्ट करायची, त्यासाठी लागेल 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा काळं मीठ. सोबतच वरून घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 छोटे उकडून बारीक चिरलेले बटाटे, थोडीशी चिरलेली काकडी, चिरलेला कांदा, बिया काढून चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. हिरव्या चटणीसाठी आपल्याला लागेल वाटीभर कोथिंबीर, 10-12 पुदिन्याची पानं, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 2 चमचे ताजं दही, चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण हरभरे भिजू घातले. तर मी काय केलं, हरभरे स्वच्छ धुतले, रात्रभर भिजू घातले. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 5-6 तास भिजवले तरी चालतील. हे हरभरे आपण कुकरमध्ये घेऊ. यामध्ये घालू मीठ चवीपुरतं, साधारण पाऊण टीस्पून मीठ घातलं. यामध्ये पाणी घालूया. हरभऱ्याच्या वर इंचभर येईल एवढं पाणी घातलं. इथं मी अर्धा कप हरभरे घेतले होते, रात्रभर भिजवून ते 1 कप झाले. आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करू. हरभरे अगदी व्यवस्थित शिजावेत, त्याचं साल असं उकलून येऊ नये किंवा कोणत्याही कडधान्याचं साल असं कुकरमध्ये उकडलं की उकलून येतं ना, तसं होऊ नये म्हणून काय करायचं, पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची, त्यानंतर गॅस कमी करून 2 शिट्ट्या करायच्या. किंवा कडधान्य जसं आहे, जितका वेळ लागतो, जितक्या शिट्ट्या लागतात, पहिली शिट्टी मोठ्या आचेवर, नंतर बारीक आचेवर, मग ते कडधान्य व्यवस्थित शिजतं, साल उकलून येत नाही. शिट्ट्या करून घेऊ. कुकर होतोच आहे, पण ड्रेस आवडला का कमेंटमध्ये सांगा आणि या ड्रेसचे डिटेल्स कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कुकरच्या शिट्ट्या झाला, तो पूर्ण गार झाला आहे, बघूया. तर हे बघा, हरभरे अगदी मस्त शिजलेले आहेत आणि याचं साल उकलून आलं नाही कारण आपण मंद आचेवर शिट्ट्या केल्या. आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि हरभरे चांगले निथळून घ्यायचे. आता आपण याचा एक मसाला करूया. इथं मी हरभरा शिजलेलंच पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी काढून ठेवलं. यामध्ये घालूयात मसाले. थोडासा गरम मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड, धणेपूड, चाट मसाला, मिरची पावडर, काळं मीठ आणि कसुरी मेथी. हे या पाण्यामध्ये चांगलं कालवून घ्यायचं. उरलेलं जे पाणी आहे यातलं थोडंच पाणी मी घेतलं आहे. उरलेलं पाणी तुम्ही बाकी कशासाठी, मग कणिक तिंबण्यासाठी, पराठ्याची कणिक तिंबण्यासाठी किंवा सूपमध्ये वगैरे वापरू शकता. आपली ही मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे. आता करूया फोडणी. पॅन घेतला आहे, त्यामध्ये घेऊया 2 चमचे तेल. अगदी 2 चमचे तेल घेतलं आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया जिरं. जिरं छान फुललं, आता घालूया हिंग आणि एकदम बारीक चिरलेलं आलं किंवा तुम्ही आलं किसून वापरलं तरी चालेल. याला परतून घेऊया. आता यामध्ये तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालायची आणि याला मंद आचेवर 2-3 मिनटं परतून घ्यायचं. तो मसाला परतून घेतला, त्यानंतर यामध्ये मी उकडलेले हरभरे आणि उरलेलं सगळं उकडून घेतलेलं पाणी घातलं. पण तो शॉट सध्या उन्हाळा आहे, कॅमेरा गरम झाल्यामुळं कट झाला, तो मिस झालेला आहे. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते. आता पाणी घातलं, चणे घातले. आता याला एकदा उकळी आणायची. उकळी आली, गॅस कमी करू, यावर झाकून ठेवूया. 2 मिनिटांची वाफ काढूया. मंद आचेवर 2-3 मिनिटांची वाफ काढली. आता या मसाल्यांमध्ये हे चणे चांगले शिजले.
आता काय करायचं, गॅस मोठा करायचा आणि हे पाणी आटवून घ्यायचं. 1-2 मिनटं मोठ्या आचेवर परतून घेऊया. आणि हे घ्या, अगदी 2च मिनिट मोठ्या आचेवर परतलं. असा पसरट पॅन असेल की पाणी पटकन आटलं जातं. गॅस बंद करूया आणि आपला हा चना चाटचा बेस तयार झालेला आहे. असा पण खायला मस्त लागतो, पोळीसोबत खाल्ला तरी पण चालेल. पण याचा चाट कसा करायचा ते आपण बघायचंय. तर याला आपण थोडंसं असं गार करून घेऊ, खूप गरम गरम घ्यायचा नाही. तोपर्यंत आपण यासाठीची चटणी करूया. चटणी म्हणजे मी पुदिन्याची चटणीच करते. मिक्सरच्या भांड्यात घेऊया आलं, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, साखर. साखर नाही घालायची असेल तरी पण चालणार आहे. मीठ चवीपुरतं आणि दही. दही ताजं घ्यायचं. दही घातल्यामुळं चटणीला रंगही छान येतो आणि चटणी चांगली दाट होते. थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करू. आणि हे घ्या, आपली ही मस्त हिरवीगार पुदिना चटणी तयार झाली आहे. सगळी बाकीची तयारी पण झाली आहे. चाट सर्व करूया. तर हे चणे गार झालेले आहेत. यामध्ये आपण घालूया तयार केलेली पुदिना चटणी. आता इथून पुढे आपण जे जे घालतो ते आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे जसं हवं तसं घालू शकता. चटणी घातली. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली काकडी, चिरलेला कांदा, उकडून चिरलेला बटाटा. बटाटा नाही खायचा, डाएट आहे, चालेल. बिया काढून चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर, जिच्याशिवाय पदार्थ देखणा दिसत नाही. याला आपण मिसळून घेऊया. याच्यामध्ये जी पुदिन्याची चटणी घातली ना, ती घालणं संपूर्णपणे ऐच्छिक आहे. नाही घातली तरी चालेल, पण खरं सांगते चव खूप मस्त येते त्याने. आणि आपला हा चना चाट तयार झालेला आहे. तुम्ही हवं तर याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग खा किंवा असंच खा. जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने खाऊ शकता. मस्त असा चना चाट तयार झाला आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला डाएटसाठी काय करायचं किंवा काहीतरी असं जिभेला चव आणणारं चटपटीत करायचं असेल, तर तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर करून बघा. हा सर्व करत असताना आधी प्लेटमध्ये घ्यायचं, मग वरून परत थोडंसं कच्चा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुम्हाला जे जे आवडतं, गाजर, काकडी सगळं घालू शकता. जसं हवं तसं याला वळवू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. आणखी काही तुमच्या स्पेशल रिक्वेस्ट असतील तर मला लिहून कळवा. मी त्यावर व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.